नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, आता खरीप पीक विमा त्यानंतर फळ पीक विमा हे वाटप होणार आहे। शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजना 2026 ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना आहे, ज्याचा मुख्य उद्देश असतो की शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे। आता शेतकरी मित्रांनो, भारतामध्ये शेती पूर्णपणे हवामानावर अवलंबून असते। त्यामध्ये पाऊस, दुष्काळ, पूर, गारपीट, वादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे खूप मोठे नुकसान होते। या नुकसान काढण्यासाठी सरकारने पीक विमा योजना ही चालू केली। आता शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा कधी मिळणार, त्यानंतर फळ पीक विमा कोणत्या पिकांचा आणि कधी मिळणार, तर शेतकरी मित्रांनो, जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना 2020 साल खरीप हंगामातील पीक विमा परताव्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। राज्य शासनाच्या कृषी विभागाने मंगळवार 24 मार्च रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय हा निर्गमित केला होता। पात्र शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई आता मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात आता 134 कोटी 11,91,938 रुपये हे वितरित करण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर फळपीक विमा जर बघितला तर आंबा व काजू पिकांचा हा जो फळपीक विमा आहे तो 17 मार्च रोजी पहिली महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये सादर करण्यात आलं की शेतकऱ्यांना आता आंबा आणि काजू पिकांचा सुद्धा फळपीक विमा मिळणार आहे। यासाठी शेतकरी मित्रांनो, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यातील सुमारे 80,000 शेतकऱ्यांनी आंबा पिकासाठी विमा हा उतरवला होता। कोकणातील 302 महसूल मंडळांपैकी 155 मंडळांमध्ये नुकसानीची तीव्रता अधिक असल्याचे समोर सुद्धा आले। आता अवेळी पावसामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी 15 मे पर्यंत विमा संरक्षित लागू आहे। हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत आंबा उत्पादकांसाठी प्रति हेक्टर 2,27,000 रुपये नुकसान भरपाईची तरतूद आहे, तर काजू उत्पादकांसाठी प्रति हेक्टर 1,60,000 रुपये नुकसानीची भरपाई आहे। शेतकरी मित्रांनो, म्हणजेच आता शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 15,000 ते 22,000 रुपये मिळू शकतात, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितले। आणि शेतकरी मित्रांनो, 2020चा जो खरीपचा पीक विमा आहे तो सुद्धा आता एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळणार आहे आणि तो खरीप विमा 17,500 रुपये मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।